रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. फक्त साखर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेह होतो अशी जर तुमची समजूत असेल तर ती समजूत गैरसमजूत आहे. तो रोग होण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह ही शरीराने केलेली ॲडजस्टमेंट आहे. आलं का लक्षात? त्यामुळे गोड पदार्थ वर्ज्य केल्यानंतर माझा मधुमेह बरा होईल नव्हे. तुम्ही हे पूर्णता बंद केलं किंवा हे खाल्ल्यामुळं मला झालं हा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कसा ते ऐका. कोणताही पदार्थ तुम्ही खा तो मधुमेहास किंवा डायबिटीस होण्यास कारणीभूत ठरतो. पण हा झालेला मधुमेह शुगर ज्याला म्हणतो, काय जण इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात, कायमस्वरूपी गोळ्या आहेत काहींच्या, या गोळ्या बंद करायच्या असतील तर 21 दिवस हा उपाय करा, जास्तीत जास्त 1 महिना. आणि फार काय नाही सांगत, परंतु अनुभव घ्या आणि नंतर कमेंट्स करा. तुमच्या पूर्ण गोळ्या आणि इन्सुलिनचं इंजेक्शन जर असेल तर पूर्णपणे ते बंद होईल. दत्तगुरूंचा प्रसाद सुचलं म्हणून सांगतोय. साधा सोपा उपाय आहे, जास्त काय याला खर्च करत बसायचं नाहीये. अनेक प्रकारचे कात मिळतात, त्यातला फक्त वासाचा कात सोडून कात हा खैरापासून तयार केला जातो. या गोष्टी लक्षात ठेवा. काळा कात 1 ग्रॅम म्हणतोय मी, जास्तीत जास्त 1.5 ग्रॅम. पांढरा कात 1 ग्रॅम, जास्तीत जास्त 1.5 ग्रॅम. 1 कप पाण्यामध्ये उकळत ठेवायचा. पाणी कमी नाही करायचं आपल्याला. ते पाणी कोमट झालं की त्याच्यामध्ये फक्त 1 ग्रॅम शुद्ध शिलाजीत मिळतं, काळ्या रंगाचं असतं. 1च ग्रॅम फक्त. ते त्यात विरघळू द्यायचं पूर्णपणे. आणि हा काढा दररोज सकाळी आणि सायंकाळी जेवण झाल्यानंतर झोपताना घेतला. किती साधा सोपा उपाय मी सांगितला तो पहा. मीठ पूर्णता वर्ज्य करायचं. नाही वर्ज्य केलं तरी थोडासा वेळ लागतो मग क्युअर व्हायला. जो 21 दिवसात बरा होणार आहे त्याला 1 महिना 1.5 महिना लागेल. पण मिठाचं प्रमाण अतिशय कमी असलेले पदार्थ, मग भाकरी चपाती. मी महत्वाच्या गोष्टी सांगतो पहा. तुम्ही काहीही खा, काहीही तुम्ही खाल्लं तर या 3च पदार्थामध्ये रूपांतर होतं. 1 अमिनो ॲसिड्स, दुसरं फॅट आणि तिसरं ग्लुकोज म्हणजे शुगर. या 3 पदार्थाशिवाय 4था पदार्थ जो नको असतो तो शरीरातून आपल्या बाहेर टाकला जातो. मात्र हे 3च पदार्थ रक्तामध्ये घेतले जातात. हा रस आहे, सप्तधातूपैकी पहिला रस आहे हा, लक्षात ठेवा. अन्नरस म्हणतात त्याला. मग याच्यापासून ब्लड तयार होणं, अस्थि तयार होणं, शेवटचा धातू आहे वीर्य धातू तयार होणं. हे तुम्ही 21 दिवस, कमीत कमी 21 दिवस केलं आणि अन्न कमी खाल्लं, मात्र अन्न कमी खायचं, मात्र त्याला जोडीला काय घ्यायचं ते पहा. जी शेळी म्हणतोय मी, रानात चरून
आलेली आहे, बंदिस्त मधली नको, रानात चरून आलेल्या शेळीचं दूध, जेवढं मिळालं तेवढं दूध, थोडीशी त्यामध्ये हळद टाकायची आणि ते दूध प्राशन करायचं. सकाळी जेवढं मिळेल तेवढं आणि सायंकाळी जेवढं मिळेल तेवढं. इतर वेळेला तुम्हाला भूक लागली तर जेवण करायला काय हरकत नाहीये. मात्र ही जी तुमची समजूत आहे की चहाने किंवा गोड पदार्थानेच मधुमेह होतो, हे तुमची एक प्रकारची मोठी गैरसमजूत आहे. असं नाहीये. जो आयुष्यात कधी गोड खात नाही त्याला सुद्धा मधुमेह होतो आणि जो 24 तास गोड पदार्थ खातोय त्याला मधुमेह कधीच होत नाही. आता मी दिवसातून आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये सांगतोय. आता चहा मी सोडून दिला, कोरा चहा पीत होतो आतापर्यंत, परंतु तास सुटला की मला एक अर्धा कप चहा लागायचा. तास सुटला की अर्धा कप चहा लागायचा. कसला? कोरा. थर्मासच असायचं माझ्याबरोबर. जर फक्त गोडीनं गुळामुळे जर मधुमेह झाला असता तर मलाही झाला असता, परंतु आपली इम्युनो पॉवर जर चांगली असेल, लक्षात ठेवा, आपलं खाणं जर योग्य असेल आणि नियंत्रित असेल आणि शेळीचं दूध जर आपल्या आहारामध्ये असेल. शेळी पालन करत असताना मला अनेक जण नावं ठेवतात, परंतु तुम्हाला काय माहित आहे शेळींचे गाढवाला गुळाची चव काय हो? शेळीचं दूध हे नॅचरली किती चांगलं आहे हे तुम्हाला सांगून उपयोग नाही. अनुभव आली अंगा, जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे. जे मला अनुभव आलेले ते तुमच्यापर्यंत सांगतोय. बरेच पेशंट एवढ्या फक्त उपायाने त्यांची इन्सुलिनची इंजेक्शन, डायबिटीजच्या गोळ्या पूर्णपणे बंद झाले. हे प्रयोग केलेले आहेत अनेक जणांचे, विश्वास असलेले, मात्र त्याला विश्वास लागतो. आणि जगातून जर विश्वास काढला तर संपलंच ना. डॉक्टरकडे जाता काय विश्वासाने जाता की डॉक्टर मला बरेच करणार आहेत म्हणून. तसं मी सांगतोय यावरती आपला किती विश्वास आहे आणि किती विश्वासाने करायचं हे ज्याची तिने ठरवायचं. मी माझ्याकडे असलेलं ज्ञान फक्त देतोय. हे करावंच आणि यांनी बरंच होईल असं मी कधीही सांगत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.